ती दशांश पूर्णांक कशा पद्धतीने जितके अंक रिपीट झाले त्याला 9ने भागायचे असते. 1 असेल तर 9, 2 असेल तर 99, 3 असेल तर 999 भागणं. बघा या ठिकाणी तुम्ही बघतायच, या ठिकाणी 3 अंक रिपीट झाले तर 999, 2 अंक रिपीट झाले तर 99 आणि 2 इथं लिहायचं लगेच. 245 मधून 2 वजा करायचं 243. त्यानंतर इथं 72 आहे तर 99ला वर 3 शून्य, पुढं 3 आहेत म्हणून 0. त्यानंतर 2745 वजा 27 का केलं तर या ठिकाणी वजा 27 केलेलं आहे. बघा वजा 27. हे 27 आहे ते वजा केलं, मग आन्सर काय 27 18 आणि 9900. त्यानंतर इथं 5 ही संख्या आहे. तर 5 काय केलेले आहे, वजा केली आणि त्या ठिकाणी 999. अशा पद्धतीनं 522 आणि 990 काय असेल ते आन्सर आलेलं आहे. 1 5. नेक्स्ट खालील उदाहरणार्थ या ठिकाणी बघा 33 31 3 आहे म्हणजे 3/9 येणार ना. 3/9 म्हणजे त्याचं उत्तर काय येणार 1/3. त्यानंतर 1427 आहे. 1427 व्यवहार्य पूर्णांकात रूपांतर करायचं. 1 2 3 4 5 9. त्यानंतर बघा या ठिकाणी 1427 4 2 इथं आहे असं लिहिलं.